अजित पवारांनी स्वार्थासाठी शरद पवारांना सोडलं, रोहित पवारांचा अजित पवारांवरती निशाणा बघायला मिळतोय। भाजपसोबत जायचं अजित पवारांचं आधीच ठरलं होतं असं सुद्धा रोहित पवार म्हणतात। काल सुनील तटकरे यांनी ओपन फोरममध्ये असं सांगितलं की 2019 त्यावेळेस खरगे आणि काँग्रेसचे नेते बसले असताना त्यांनी अजितदादावर विश्वास दर्शवला आणि त्यामुळे त्यांनी पार्टीचा शपथविधी केला। आता बघा, दादा स्वतः म्हणाले की 17 वर्षापूर्वी साहेबांना म्हणजे आमच्या देवताला सोडायला पाहिजे। आता 17 वर्षापूर्वीच काही गोष्टी जर दादांच्या ठरल्या असतील तर आता या काळामध्ये काय होतंय काय सांगता येणार नाही। आणि दुसरं, काल का परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी असंही सांगितलं की त्यांचं आतलं काही ते ठरलं होतं आणि मग दादांना सांगूनच आम्ही शिंदे गटाने तिथं महाविकास आघाडी तिथं पाडलं। तर हे जे काय आहे ते सगळे सत्तेतले लोक जे आहेत ते फक्त आपल्या सोयीचं राजकारण करत आहेत, सोयीचं स्टेटमेंट देत आहेत, बाकी काय नाही। लोकांना माहिती खरं काय, तर गडकरी साहेब काय बोलले नाही तर दादा काय बोलले तरी लोकांना माहिती पवार साहेबांना ह्या लोकांनी फक्त स्वार्थापोटी सोडलेलं आहे। काल राहुल गांधी यांनी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी असं आपण स्टार्टिंगपासून हेच सांगतोय, केंद्र सरकारच्या माध्यमातून जसं EWS कोटा घटना दुरुस्ती करून त्या बाबतीत दिलं तसंच आपल्याला मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण आणि इतर जे काही लिंगायत आणि मुस्लिम आरक्षण त्याला योग्य असं नाही, आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातून म्हणजे केंद्राच्या माध्यमातून करता येतो हेच आम्ही सांगतो। इथे काय करताय हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे कार्यकर्ते सदावर्ती ते कोर्टात जाऊन मराठा आरक्षण अडचणीत आणलं। ओबीसी राजकीय राजकीय आरक्षण हे भाजपच्या जे काही कार्यकर्त्यांनी अडचणीत आणलं असं भुजबळ साहेब। धनगर आरक्षणाच्या बाबतीत लोकांना फसवलंच आहे फडणवीस साहेब। त्यामुळे हे जे काय आहे ते आपल्याला करायचं असेल तर केंद्रातूनच करावं लागेल।